आज आपण बनवत आहोत क्रीमी स्मूथ टेस्टी अशी मस्तपैकी गाजरची खीर। इतकी स्मूथ आणि सुंदर होते, इतकं टेक्स्चरीचं स्मूदी असं छान होतं ना, खूप सुंदर लागते। काय प्रत्येक वेळेस गाजरचा हलवा बनवायचा, ह्या वेळेस तुम्ही बनवून पहा मस्तपैकी गाजरची खीर। चला तर मग सुरुवात करूया आपण गाजरची खीर बनवायला। त्यासाठी मी 1/4 कप तांदूळ आपले, जर तुम्हाला आंबेमोहर तांदूळ मिळाले तर ते घेऊ शकता, मी भिजत घातलेले आहेत ते। काजू घेतलेले आहेत ते भिजत घातते। थोडे ड्रायफ्रूट मी कापून घेतलेले आहेत। आता गाजर घेतलेलं आहे मी, ते आपण किसून घेऊया। तुम्ही अशा पद्धतीने किसणीमध्ये किसू शकता किंवा मी माझं आता फूड प्रोसेसर आहे त्यात मी किसून घेते आहे। तुम्ही कोणत्याही पद्धतीने किसू शकता। अशा पद्धतीने मी गाजर किसून घेतलेले आहेत। तुम्ही आता पाहू शकता माझे गाजर आता किसून झालेले आहेत। मी कढई तापत ठेवलेली, त्यात आपण थोडं तूप घालूया। तूप असं थोडंसं कढईला पसरून घेऊया। पसरलं की मग त्यात आपण किसलेला गाजर टाकून घेऊया। तूप आपण पसरवून घेतलं कढईला की गाजर खाली कढईला आपल्या चिपकणार नाही। आता आपलं गाजर घालून झालेलं आहे। थोडं असं रंग बदलेपर्यंत 3 ते 4 मिनिट आपण परतून घेऊया तुपावर। तीन ते 4 मिनिट आपण चांगलं गाजर किसलेला गाजर आपण खमंग असा भाजून घेऊया। जेव्हा आपण गाजर भाजतो ना तुपामध्ये, तेव्हा असं पूर्ण घरामध्ये असं मस्तपैकी खमंग असं सुगंध सुटतो। पहा आपला रंग चेंज झालेला आहे। गाजरचा जो आपण किस घेतलेला त्याचा आता रंग चेंज झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। असं 3 ते 4 मिनिट आपण चांगलं परतून घेतलेलं आहे। आता ह्यात मी दूध घालणार आहे। दूध घालण्यासाठी मी थोडंसं साईडला ठेवणार आहे। सर्व दूध घालणार नाही आहे मी, थोडंसं साईडला ठेवणार आहे, तो नंतर वापरणार आहे। आता मी तो दूध घालून घेते। आता आपलं चांगलं परतून झालेलं आहे। मी दूध गरम करत ठेवलेलं ते मी ह्यात घालणार आहे। तुम्ही थंड घालायचं असेल तर घालू शकता, पण गरम घातलं की आपली प्रोसेस फास्ट होते, यासाठी मी आपण गरम दूध घालणार आहे। असं खूप गरम पण नाही, पण गरम केलेलं दूध आहे माझं ते। मी थोडंसं दूध वाचवलेलं आहे, ते नंतर वापरणार आहे मी। आणि हां, आपण जेव्हा आता दूध घातलं ना की काही जणांची खीर ही आहे ना, जर पातेलं आपलं पातळ असेल तर खाली चिपकण्याची शक्यता असते। म्हणून दुधाला उकळी येईपर्यंत थोडंसं घाटलत राहायचं। आता एका भांड्यामध्ये मी तांदूळ जे आपण भिजत घातलेले होते ना, ते मिक्सरमध्ये थोडेसे फिरवून घेतलेले आहेत, जेणेकरून थोडे बारीक, एकदम पेस्ट नाही पण थोडे असे दरदरे असे बारीक झालेले आहेत, तसं घेतलेलं आहेत मी। आता ते मी त्या दूध उकळलं की थोडे बारीक केलेले आपण ते तांदूळ आहेत ते टाकून घेतले। आता ते चांगले 8 ते 10 मिनटं, जास्तीत जास्त 10 मिनटं, आपलं जर चांगलं तांदूळ आपले भिजलेले असतील तर 8 मिनटे, जास्तीत जास्त 10 मिनटांमध्ये आपले तांदूळ ते घातलेले शिजलेले, आपण घातलेले जे तांदूळ शिजले की आपली जवळजवळ खीर तयार होते। आता तुम्हीच पहा, आपण प्रत्येक वेळेस म्हणजे प्रत्येक वेळेस आपण गाजरचा हलवाच बनवतो। असं कधीतरी वेगळं खाल्लं की किती छान वाटतं। मग तुम्ही एकदा करून पहा, गाजरचा खीर इतकी छान वाटते। आणि तिचा टेक्स्चर पण, आपण जी पुढे मी एक टिप देणार आहे ना, त्यामुळे त्याची टेक्स्चर जो आहे ना तो एकदम स्मूदी आणि टेस्टी असं होतो, एकदम अशी रबडीसारखी होते। आणि मध्ये मध्ये आपण
चमच्याने हलवत राहायचं जेणेकरून खाली चिपकले नाही पाहिजे. आणि हां, बाजूला जे आपल्या पातेल्याच्या बाजूला जे लागते ना आपली जी थोडंसं चिपकलेलं असतं ते आपण काढून घ्यायचं आहे. हळूहळू हळूहळू प्रत्येक टायमाला जे बाजूला चिपकलेलं असेल ते काढत काढत राहायचं. जर आपलं ते चिपकलेलं राहिलं तर त्याच्यामुळे आपली जी खीरची टेस्ट आहे ना ती बदलून जाणार. मग त्याच्यासाठी ते बाजूला लागलेलं असेल ना ते काढत राहायचं. आणि ते परत त्याच खीरमध्ये टाकून द्यायचं. पातेल्याला बाजूला चिपकलेलं असेल ते काढायचं, खीरमध्ये टाकायचं. तुम्ही पाहू शकता आता थोड्या वेळात आता आपण ती पेस्ट बनवून घेऊ. पाहू शकता किती मस्त झालेलं आहे. बाजूने असा रंगसुद्धा सोडलेला आहे बघा. किती छान वाटतं ना. असं अशाच पद्धतीने बाजूला आपल्या चिपकलेला जो खीर आपली बाजूला चिपकलेली असेल ना, दूध जेव्हा उकळतं तेव्हा बाजूला लागतो ना, ते जे असेल ते हळूहळू काढून घ्यायचं आणि ते खीरमध्येच टाकून द्यायचं. जर ते चिपकलेलंच राहिलं तर आपल्या खीरची टेस्ट बदलणार. आता तुम्ही बघा आपले तांदूळ शिजलेले आहेत. आपण जे घातलेलं ना ते शिजलेले आहेत. थोडंसं अजून आपण शिजवू का जेणेकरून त्याचा जो स्टार्च असेल ना तांदळामध्ये तो आपल्या खिरीमध्ये उतरेल आणि खिरीचा टेस्ट एकदम छान लागेल. बघा तुम्ही आपला राईस शिजलेला आहे. आता मी एकीकडे जे थोडेसे तांदूळ वापरलेले मी भिजवलेले थोडेसे तांदूळ वाचून ठेवलेले ते तांदूळ आणि भिजवलेले काजू. आता मगाशी आपण जे टाकले ना त्याच्यातले थोडेसे 1-2 चमचे मी तांदूळ वाचवलेले. आता ते चांगली बारीक स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे. आता तुम्ही पाहू शकता ती किती स्मूथ पेस्ट केलेली आहे. या पेस्टमध्ये ना थोडंसं पाणी टाकायचं आणि मग ती पेस्ट आपल्या खीरमध्ये आपले तांदूळ शिजले की त्यात आपण ती पेस्ट टाकून घ्यायची आहे. याच्यामध्ये तुम्ही ना जर तुम्हाला पटकन घाटलायला जमणार नसेल तर यात तुम्ही पाणी मिक्स करून सुद्धा टाकू शकता. नाहीतर आपल्या खिरेमध्ये गुठळ्या होण्याची शक्यता आहे. त्यासाठी तुम्ही पाणी मिक्स करून सुद्धा टाकू शकता. मी अशीच टाकलेली आहे. तुम्ही पाणी मिक्स करून सुद्धा टाकू शकता. आता तुम्ही या स्टेजला दूध टाकायचं आहे. जो आपण दूध ठेवलेला ना साईडला तो ह्या स्टेजला टाकायचा आहे. कारण आपण जेव्हा तांदूळ आणि काजूची पेस्ट टाकली त्याच्यामुळे आपल्या खिरेला खूप एक थिकनेस आलेला आहे. त्याच्यामुळेच आपली खीर आहे ती एकदम अशी रबडीसारखी झालेली आहे. आणि शेवटला आपल्याला टाकायची आहे साखर. साखर कधीच आधी टाकायची नाही. ही चूक आपण कधीच करायची नाही का पहिल्यांदा साखर टाकली. कारण जर तुम्ही पहिल्यांदा साखर टाकली तर आपले तांदूळ काही शिजणार नाही आणि टेस्टसुद्धा चांगली येणार नाही. त्याच्यासाठी लास्टला साखर टाकायची आणि वेलचीची पावडरसुद्धा पहिल्यांदा टाकायची नाही. तीसुद्धा लास्टला टाकायची. कारण तिचा एक सुगंध आणि एक चांगला फ्लेवर आपल्याला खिरेमध्ये हवे असतं. आता आपली साखर टाकून झालेली आहे. आता आपण त्यात टाकणार आहोत वेलची पावडर. तुम्हाला जर केशर टाकायचे असेल तुम्ही केशर पण टाकू द्या. याच्यात आवश्यकता नाही आहे तशी, पण तुम्हाला हवी असेल तर टाकू शकता. याच स्टेजला तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता. माझ्या मुलांना आवडत नाही म्हणून मी टाकत नाही. चला तर आपण सर्व करून घेऊया. बघा तुम्ही आता किती छान आणि क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. बघा तुम्ही किती क्रीमी दिसते बघा. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि सबस्क्राईबसुद्धा करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी. माझी रेसिपी पूर्ण पाहण्यासाठी थँक्यू.